ताई, कालचा मेळावा झाला, मेळाव्यानंतर भाजपकडून विशेषतः टीका करण्यात येते, काय तुमचं उत्तर आहे टीकेला, काय सांगा? नाही, मुळामध्ये कालपर्यंत माफ केलं म्हणून आम्ही सांगितलंच होतं. आणि एसएनसी ग्रुप किंवा भाजप हे 100% त्याच्यावरती टीका टिप्पणी करणारच आहे. हे ऑब्वियसली ते होणारच आहे. त्याच्यामुळे फार त्याच्याकडे बघून आपल्या कामाचं नको तिकडे वेळ घालवण्यापेक्षा कामात आणि आमच्या सैनिकांबरोबर जास्त वेळ देणं आम्हाला इंटरेस्ट आहे. आशिष शेलारांनी असं म्हटलंय की पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं आणि इथे भाषा विचारून मारलं जात आहे. एक प्रकारे दहशतवाद्यांचीच तुलना केली गेलेली आहे. मुळात आशिष शेलार हे आमदार आहेत, पक्षामध्ये फार मोठं स्थान आहे त्यांचं. पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या. लोक त्याची अपेक्षा करतायत, ते अपेक्षित आहे. त्याचं उत्तर तुमच्याकडे तेव्हाही नव्हतं, आत्ताही नाही आणि पुढेही नसेल. कुठे गेले? पाताळात गाडले गेले की स्वर्गात पाठवले गेले? कुठेही नाही. त्या झाल्यानंतर बिनबोभाट त्या असलेल्या आजूबाजूच्या परिसरातच असू शकतात, कारण नंतर तुम्ही एवढी टाईट सिक्युरिटी लावल्यानंतरही जर पळून गेलेत तर पहलगामचे मारेकरी दहशतवादी तुमचे कोण होते का? कसे गेले पळून? शिंदेचे मंत्री प्रताप जाधव यांनी असं म्हटलंय की मुंबई गुजरातची राजधानी होती, एक वादग्रस्त विधान त्यांनी परत केलेलं आहे. मग आम्ही तेच तर सांगतोय ना की मोरारजी देसाईंपासूनचं मुंबई ही गुजरातची राजधानी करून मुंबईला वेगळं करायचं म्हणून तर लढे दिले गेले, लढ्यामध्ये यशस्वी झाले आणि महाराष्ट्राला मुंबई मिळाली. ही तेव्हापासूनची जी स्वप्न आहेत ती आता या बाडग्यांच्या रूपाने ती स्वप्न पूर्ण करण्याचा डाव हे ते खेळत आहेत. अबुआजमी म्हणतायत की मराठी लोक जर मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांना मराठी येत नाही तर तुम्ही मारहाण करणार आहात का, असा संतप्त सवाल त्यांनी केलाय. अबू आझमींना पण सांगते की तुम्ही चांगलं मराठी बोलता आणि इथे कोणालाही मारहाणी करायची नाही आहे. दोन्ही नेत्यांनी नीट व्यवस्थित काल कार्यकर्त्यांना समजवलं आहे, पण जाणून बुजून आता तो कोणतरी यादव आलाय, नंतर केडिया आलंय, ते कशासाठी करतात? मग काय ह्यांच्यासमोर काय हात जोडायचे का? कारण नसताना जर फालतू उडी घेत असतील. उलट अबू आझमींना म्हणावं भेंडी बाजार किंवा इतर ठिकाणी सगळ्या बाजूनी तुमच्याच लोकांनी सगळ्याचं स्वागत केलं आहे की होय महाराष्ट्रात राहायचं आहे तर मराठी बोललीच पाहिजे. हे जर ते स्वागत करू शकतात तर तुम्ही कटलं नको ते राजकारण करता. पप्पू यादव असंच म्हणतायत की राज ठाकरेंना मी दहावी धडा शिकवेन. कोण पप्पू यादव? ह्या असल्या यादव पप्पू विपू प्रसिद्धीसाठी हापापलेल्या लोकांना आपण फारशी प्रसिद्धीच द्यायची नाही. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपचे गिरीश महाजन असं म्हणतायत की अनेक खासदार आणि आमदार ते आता आमच्या संपर्कात आहेत, मी लवकरच बॉम्ब फोडतो. फोडा बाबा, तुम्ही आता 3.5 वर्षात विकासाचा काय बॉम्ब फोडला नाही. तुम्ही हेच बॉम्ब फोडत बसा. लोक बघतायत आणि समजतायत. काल दोन भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले, मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने एकत्र आले तर मुंबईत किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? बघा, मुळात ही कालची जी सभा होती ते किती म्हणाले अजेंडा नाही आणि पजेंडा नाही. अजेंडा होताच, महाराष्ट्राचा अजेंडा होता, मुंबईचा अजेंडा होता, मराठी माणसाचा अजेंडा होता. आणि त्या अजेंड्याच्या माध्यमातून जी आज एकी झाली आहे ती मोठी लोकांना पोटदुखी झाली आहे. त्यामुळे त्या पोटदुखीला सतत आम्ही आता उत्तर देणार नाही. तुम्हाला किती फायदा होईल निवडणुकीत? फायदा तोट्यासाठी केलीच नाही ना. आणि जो मराठी विखुरलेला तो एकवटलाय, त्यामुळे निश्चित फायदा होईल. काल केडी यांनी माफी मागितली, परंतु भाजपचे माजी खासदार दिनेशलाल यादव म्हणतायत की मी मुंबईत राहतो पण मला मराठी येत नाही, मी शिकणार देखील नाही. बरोबर आहे, त्यांना लवकर आजी व्हायची घाई झाली असेल म्हणून आणि प्रसिद्धी हवी असेल म्हणून ते तसं कोण आम्हाला नाही माहिती, आम्ही ओळखत पण नाही. पण वारंवार जे आहे ते सर्व आव्हान देत आहेत, दोन्ही भाषांवरून एकत्र आलेल्या भावांना. सगळ्यांच्या मागे कोण आहे हे लोकांना माहिती आहे. मला नाव फोडायला लावू नका.
आव्हानं नाही आहेत. या महाराष्ट्राला अस्थिर करायचं आहे, या महाराष्ट्राला एका वेगळ्याच विचारांमध्ये गुंतवून ठेवायचं आहे आणि हवी ती पोळी भाजून घ्यायची. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही भाऊ एकत्र आले म्हणून मुख्यमंत्र्यांचे दोन्ही भावांनी आभार मानले, परंतु मुख्यमंत्री म्हणतात की बाळासाहेबांचे आशीर्वाद मला मिळणार आहेत. नक्कीच मिळतील, खरंच मिळतील. आशिष शेलार असं म्हणतायत की पहलगाममध्ये त्यांनी मंत्री दादा भुसे म्हणतायत की तिसरी भाषा हिंदीबाबत काही लोक अफवा उठवत आहेत आणि अपप्रचार करत आहेत असं त्यांनी आरोप केला. नाही, मुळामध्ये तुम्हाला आधी काय कळलंय का? कारण काल जे समजवत आले होते असं राज ठाकरेंनी सांगितलंय की मला समजवायला त्यांनाच काही समजत नव्हतं. त्यामुळे दादा भुसेंनी किमान ह्यावर तरी बोलू नये. आणि कुठल्याही भाषेला आम्ही विरोध 100% नाही करत आहोत, पण मुलांवर, लहान मुलांवर सक्तीची करून 5वीपर्यंत आहेच की. असं काय मोड फुटले की तुम्हाला अगदी पहिलीपासून हवं झालं? संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलेले काल. त्यांनी म्हटलंय की संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची 16 भाषा शिकले, मग ते काय मूर्ख आहेत का, असं एकंदरीत वक्तव्य केलेलं आहे. नाही, मूर्ख त्यांना म्हणणंच चूक आहे, हेच मूर्ख आहेत. आम्ही पण तेच सांगतोय, ज्यांनी ज्यांनी भाषा शिकले हे थोडेसे मोठे झाल्यानंतर शिकलेत. आपल्याला इंग्रजी भाषा ही व्यापारी भाषा आहे. ह्या फडणवीस साहेब आपले माननीय मुख्यमंत्री यांनी तर सांगितले, त्या भाषेची लिखाण वेगळं आहे, त्या भाषेचे उच्चार वेगळे आहेत, त्या भाषेचं समजणं सोपं आहे. हिंदी किंवा मराठी समजणं, लिखाण, वाचन हे जरा कठीण आहे, हे आम्हीही मानतो. आणि म्हणून आम्हाला एवढंच परत सुचवायचं आहे, ह्याच्यावर तुम्ही राजकारण करताय. आम्ही कुठल्याही भाषेचा अनादर केला नाही, पण सक्ती नाही करायची आणि 1ली ते 4थी तर नाहीच नाही. थँक्यू ताई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.